नमस्कार मित्रांनो. जसं आपण काल ठरवलं होतं की आपण दररोज काहीतरी नवीन करणार आहे, कोडिंगची सिरीज चालू करणार आहे. आता काल बघितलं होतं की लॉजिक कसं बिल्ड करायचं, कोणता प्लॅटफॉर्म यूज करायचा. त्याचप्रमाणे आज आपण पहिला कोड सॉल्व करणार आहे. तर इथं बघू शकता तुम्ही, इथं डिफिकल्टी जी रेटिंग दिसते तुम्हाला, ही डिफिकल्टी रेटिंग इथं मी लावलेले बिगिनर लेवलला, आणि याच्यामध्ये आपण बेसिक प्रोग्रॅमिंग शिकणार आहोत. तर पहिला कोड आपण ओपन करूया. एकदम सोपं असतंय. याच्यामध्ये तुम्हाला आधी सांगितलं होतं की आधी डिस्क्रिप्शन वाचून घ्यायचं, ॲनालाइज करायचं, त्याच्यानंतर आपल्याला समजून जातं की कोड कसा सॉल्व करायचा. तर प्रोग्रामचं नाव आहे क्रिसमस ग्रीटिंग्स, आणि याची डिफिकल्टी रेटिंग आहे फक्त 205. एकदम बिगिनर लेवलचं आहे. स्टार्टिंगला एकदम इझी कोड सॉल्व करायला पाहिजे. त्याच्यानंतर मग जसं जसं तुम्हाला सवय होईल तसं तसं तुम्ही ॲडव्हान्स लेवलचे कोड सॉल्व करत जातात. तर क्रिसमस इज सेलिब्रेटेड ऑन 25th डिसेंबर एव्हरी इयर. तर याचं असं म्हणणं आहे की जो क्रिसमस दिवस आहे तो वर्षातील प्रत्येक 25 डिसेंबरला आपण सेलिब्रेट करतो. म्हणजे थोडक्यात काय की वर्षातील 25 डिसेंबरला तर आपला क्रिसमस असतोच, ते इथं सांगितलेलं आहे. यू आर गिव्हन अ डे एक्स इन डिसेंबर, डिटरमाइन वेदर इट इज क्रिसमस, प्रिंट क्रिसमस इफ इट इज क्रिसमस, अदरवाइज प्रिंट ऑर्डिनरी. तर याचं जे थोडक्यात सांगायचं झालं तर वर्षामध्ये 25 डिसेंबरला क्रिसमस डे म्हणून साजरा केला जातो. जर 25 तारीख असेल, जर युजरनं 25 तारीख इनपुट म्हणून घेतली तर त्याला क्रिसमस म्हणून आउटपुट दिलं पाहिजे. आणि जर क्रिसमस सोडून म्हणजे 25 डिसेंबर सोडून जर कोणती डेट आली तर ते ऑर्डिनरी म्हणून आपण प्रिंट करायचं. याच्यामध्ये बघा, आपण इनपुट 25, आउटपुट क्रिसमस. याच्यामध्ये इनपुट 12, आउटपुट ऑर्डिनरी. म्हणजे ज्यावेळेस इनपुट माझं 25 असेल त्यावेळेस क्रिसमस आउटपुट आलं पाहिजे, आणि ज्यावेळेस 25 सोडून दुसरं कोणतं इनपुट असेल त्यावेळेस आउटपुट माझं ऑर्डिनरी आलं पाहिजे. याच्यासाठी आपल्याला सगळ्यात बेसिक कन्सेप्ट जो लागणार आहे तो आहे इफ एल्स. तर इफ एल्स तुम्हाला माहीत नसेल तर मी व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक ठेवीन किंवा टाकेन, किंवा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर डायरेक्ट प्लेलिस्ट ॲक्सेस करून तुम्ही बघू शकता. तर आपल्याला युजरकडून इनपुट घ्यायचं आहे. तर ते कसं घ्यायचं, जावामध्ये स्कॅनर क्लासनं घ्यायचं. स्कॅनर sc इज इक्वल टू न्यू स्कॅनर सिस्टीम डॉट इन. तर आपण ह्या स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट बनवला. आता एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो मी, इंट इनपुट. इनपुट नावाचं व्हेरिएबल डिक्लेअर केलं. आता आपल्याला युजरकडून घ्यायचं आहे, मग नेक्स्ट इंट. ओके. आता याच्यामध्ये मी चेक करतो इफ इनपुट इज इक्वल टू क्रिसमस. क्रिसमस म्हणजे किती, 25 जर असेल तर मी प्रिंट एलियन काय करणार, मेसेज काय प्रिंट करणार, हे क्रिसमस. आणि जर माझं नसल एल्स प्रिंट एलियन. मी प्रिंट एलियन का टाकतोय, कारण मी स्निपेट तयार करून ठेवलेले आहे आधीचे. ऑर्डिनरी कंट्रोल फी. तर आपण कोड रन करूया आणि बघूयात. यस, जर 25 असेल तर क्रिसमस येत आहे. आता इथं इनपुट मी चेंज करून बघतो, इथं आता 12 टाकू. रन करूयात. तर हां, इथं आलो ऑर्डिनरी. आता हा आपण कोड सबमिट करूया. सबमिट केल्यानंतर मी अजून एकदा एक्सप्लेन करतो. एकदम इझी आहे. इफ एल्सनं सॉल्व करायचं आहे फक्त आपल्याला. हे बघा, टेकअप डेली कोडिंग चॅलेंज. चॅलेंज ॲक्सेप्टेड. हे टेस्ट केसेस आहेत. किती त्या, 1 2 3 4. आपला आन्सर करेक्ट आहे. अशा प्रकारे आपण पहिला कोड सॉल्व केलेला आहे. तर बेसिकली एकदम बेसिक प्रोग्राम आहे हा. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, पहिल्यांदा आपण ॲनालाइज केलं की इनपुट हे प्रोग्राम काय लिहायचं आहे, आपल्याला लॉजिक काय लिहायचं आहे. जर माझ्या युजरने इनपुट 25 दिलं तर त्याला क्रिसमस म्हणून आउटपुट भेटलं पाहिजे, आणि जर 25 इनपुट नसेल तर त्याला ऑर्डिनरी डे म्हणून आपण आउटपुट द्यायचं. तर याच्यामध्ये आपण सिम्पली काय केलं आहे, कोडमध्ये बघा, एक स्कॅनर क्लास घेतला जो java
io डॉट java डॉट util डॉट ह्या पॅकेजमध्ये प्रेझेंट आहे. java डॉट util डॉट ऑल इथं स्कॅनर पण घेऊ शकता किंवा ऑल पण घेऊ शकता. नंतर आपण स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट बनवला. नंतर युजरकडून इथं इनपुट घेतलं. त्याच्यानंतर आपण कंडिशन लावली. जर माझ्या युजरचं इनपुट युजरने घेतलेले इनपुट जर 25 असेल तर त्याला क्रिसमस म्हणून आउटपुट पाहिजे, नसेल तर ऑर्डिनरी म्हणून पाहिजे. तर हा होता आपला डे 1 चा कोड. आपण उद्याच्याला पण बघूया डे 2 मध्ये नवीन कोड पाहूया. थँक्यू.